नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे आपल्या श्री एमपीएससी अकॅडमी या युट्यूब चॅनलवर। मित्रांनो, एमपीएससी कडून नुकतेच 23 डिसेंबर 2024 रोजी एक शुद्धीपत्रक प्राप्त झालेलं आहे। हे शुद्धीपत्रक गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा पोस्टपोन होण्यासंदर्भात आहे। तर पोस्टपोन होण्यामागचं कारण हे आहे की वयाधीन उमेदवारांना अर्ज सादर करण्यास संधी देण्याबाबत ज्या उमेदवारांचे वय वाढीमुळे अर्ज सादर करता आला नाही त्या उमेदवारांना आयोगाकडून संधी देण्यात आली आहे अर्ज सादर करण्यासाठी। तर या शुद्धीपत्रकानुसार येणाऱ्या परीक्षांमध्ये काय काय बदल होणार आहेत आणि त्यानुसार अर्ज कसा करायचा आहे हे आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। विद्यार्थी मित्रांनो, आयोगाकडून प्राप्त झालेल्या या शुद्धीपत्रकामध्ये महाराष्ट्र गट ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा आणि महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 संदर्भात हे शुद्धीपत्रक आहे। या शुद्धीपत्रकानुसार ज्या उमेदवारांचं वय वाढीमुळे त्यांना अर्ज करता आला नाही त्या उमेदवारांना आता अर्ज सादर करता येणार आहे। त्यांच्यासाठी अर्ज किती कालावधीपर्यंत सादर करता येणार आहे तर तो 26 डिसेंबर 2024 पासून ते 6 जानेवारी 2025 पर्यंत त्यांना अर्ज सादर करता येणार आहे। आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे त्या उमेदवारांना जे उमेदवार आता ह्या परीक्षांसाठी नव्याने अर्ज सादर करतील त्यांना फक्त अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नाशिक, नवी मुंबई व पुणे या जिल्हा केंद्रांवरील परीक्षा उपकेंद्रांवरच प्रवेश मिळणार आहे। याचा अर्थ असा होतो की तुम्हाला या व्यतिरिक्त इतर जिल्ह्यांमध्ये जर प्रवेश हवा असेल तर तो तुम्हाला मिळणार नाही। तुम्हाला फक्त या 6 जिल्ह्यांमध्येच प्रवेश मिळेल। कारण की एमपीएससी ची पूर्ण होणाऱ्या ह्या एक्झामची पूर्ण तयारी आधीच झालेली होती। त्यानुसार एमपीएससी कडून ही व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि ह्या एक्झामच्या तारखा एमपीएससी कडून सादर करण्यात आलेल्या आहेत। जसं की आता वयवाढीमुळे उमेदवारांना अर्ज सादर करायला वेळ द्यावा लागणार आहे तो त्या कालावधीचा विचार करून आणि अनेक उमेदवारांचे इतर एक्झाम असतील तर त्या एक्झामचा विचार करून त्या एक्झाम घेणाऱ्या संस्थांकडून एमपीएससीने माहिती मागवली आहे। तर त्या कार्यक्रमाचा विचार करून आणि हा लागणारा अर्ज सादर करायला लागणारा कालावधी या दोन्हींचा विचार करून आयोगाने काही सुधारित तारखा जाहीर केलेल्या आहेत। त्यानुसार आपली एक्झाम होणार आहे। तर गट ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा ही 2 फेब्रुवारी 2025 रोजी होणार आहे आणि गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा ही 4 मे 2025 रोजी होणार आहे। अशा पद्धतीने हे आयोगाकडून शुद्धीपत्रक प्राप्त झालेलं आहे। तर यानुसार तुम्ही तुमच्या अभ्यासाचे नियोजन करून नियोजन करू शकतात आणि चांगलं यश मिळवू शकतात। आणि ज्या उमेदवारांचे फॉर्म भरले गेलेले नाहीत त्यांनी लवकरात लवकर मिळालेल्या या संधीचा फायदा घ्यायचा आहे आणि लवकर आपला फॉर्म भरून घ्यायचा आहे। जर मित्रांनो माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये जरूर शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा फायदा होईल। थँक्यू।